धन्यवाद येशू. हालेलुया माझ्या देवा, पवित्र देवा. प्रभू येशू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करेल. हालेलुया. देवाचा महिमा आणि देवाचा गौरव असू दे. हालेलुया. देवा तुम्हा सर्वांना आशीर्वादित करेल या शब्दाच्या दिवशी. देवाचा गौरव तुमच्या मुखाद्वारे नेहमी आणि सदैव होत राहू दे. का परमेश्वराचं येणं निकट आहे आणि परमेश्वर खूप आशीर्वादित करणार आहे. हा शेवटचा काळ आहे. तुम्ही देवाच्या वचनाला कुणीही ऊन पडू नका आणि देवाला धन्यवाद देत राहा. प्रभू येशू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. तुमच्या ज्या समस्या अडचणी असतील त्याच्यावर प्रभू मात करल आणि देव तुम्हाला त्या सर्वातून सोडवल. कारण देव खूप खूप आणि खूप महान आहे आणि देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि देव कुणालाही आशीर्वादित केल्याशिवाय सोडणार नाही. हे मी अनेक वेळेला बोललो तरी लोक म्हणत असतील की मी नेहमी बोलतो की आशीर्वादित करणार आहे, देव आशीर्वादित करणार आहे, मग तो आशीर्वाद आमच्याकडे काय येत नाही. तुम्ही धीराने वाट पहा. देव तुम्हाला नक्की आशीर्वादित करल. हालेलुया. हे 2019 मध्ये जी भविष्यवाणी आहे तुम्ही विसरला असेल, पण मी विसरलो नाही की देवानं माझ्यासोबत काय बोललेलं आहे. आणि देव मला म्हटलं की तू बोलत राहा आणि मी बोललो. आणि देवाचा आत्मा जसं बोलला तसं मी देवाच्या आत्म्यानं जसं सांगितलं तसं मी बोललेलं आहे. आणि तुम्ही नक्की आशीर्वादित झाले की ती भविष्यवाणीचा शब्द तुम्ही कानावर घ्या. ती माझी वाणी नाही तर ती देवाची वाणी आहे आणि देव बोललेला आहे. हालेलुया. प्रभू परमेश्वर पवित्र आहे आणि त्याची पवित्रता आपल्या आतमध्ये कशी येईल याची आपण आतुरतेनं वाट पहा. देवबाप तुम्हाला आणि मला सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया. आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. देवाचं वचन आपण घेऊ आणि त्याचं वचन आपण जाणून घेऊ आणि देवाला आपण धन्यवाद देऊ. हालेलुया. प्रभूचा महिमा आणि गौरव असू दे. हालेलुया. देवाची स्तुती असू दे. देवाचं वचन आहे स्तोत्रसंहिता 94 आणि त्यातलं 14 वचन आहे. कारण यहोवा आपल्या लोकांना टाकून देणार नाही आणि तो आपले वतन सोडू देणार नाही. कारण न्यायीपणाकडे परत येईल आणि सरळ हाताचे सर्व लोक त्याला अनुसरतील. देवाचा महिमा असू दे. स्तोत्रसंहिता 94 आणि त्यातलं 14 वचन आहे. कारण यहोवा आपल्या लोकांना टाकून देणार नाही आणि तो आपले वतन सोडून देणार नाही. कारण न्यायीपणाकडे परत येईल आणि सरळ हृदयाचे सर्व लोक त्याला अनुसरतील. देवाचा गौरव मी नेहमी सांगत आलेलो आहे आणि मी नेहमी सांगतो की तुम्ही देवाच्या गौरवाला कधी उणे पडू नका की तो त्याच्या लोकांना कधी टाकून देणार नाही. तर देवाचं वचन फक्त वाचलं आणि वाचून पुढे गेलं आणि देवाचं वचन वाचतोय आणि वचन वाचून पुढं निघून जात आहे. पण वचन वाचून पुढं निघून जातो पण ते देण्यात येत नाही. त्याचा उलगडा होत नाही. तर त्याचा उलगडा होण्यासाठी तुम्ही देवाकडे तुम्ही प्रकटीकरणाचा आत्मा मागा देवाला की प्रभू मला हे समजत नाही, मला जरा समजदारीचा आत्मा दे म्हणायचं. देवाकडे प्रेयर करा, तुम्ही प्रार्थना करा. आणि परमेश्वराचं वचन हे कधीही व्यर्थ जाणार नाही आणि ते व्यर्थहीन असं वचन नाही. तर ते सामर्थ्यानं भरलेलं आहे. ते सामर्थ्यवान वचन आहे. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवता, त्या येशूचं जे जीवन आहे ते थोडंसं आपण पिक्चराइज केलं पाहिजे.
देवाचं वचन जे आहे ते पिक्चराइज केले पाहिजे. पिक्चराइज म्हणजे काय, की जसं एखादा सिनेमा आपण पडद्यावर तुम्ही बघता, की ते एखादी घडलेली जगामध्ये घटना असते आणि ती घटना ते डायरेक्टर एखादा लिहितो आणि लिहिलेली घटना आपण एखाद्या सिनेमा हॉलमध्ये जाऊन ते बघत असतो. ते एक पिक्चराइज करणं आहे त्याला, म्हणायचं की एक चित्र आपल्या डोळ्यासमोर ते करायचं आहे. एखादं घराचं काम करायचं, एखादा बंगला बांधायचा, तर तो मालक, तो व्यक्ती जातो आणि त्याला म्हणते की मला असा असा बंगला बांधून पाहिजे. तो म्हणतो की तुम्हाला कसा पाहिजे मला सांगा. तो म्हणतो असा पाहिजे. मग तो म्हणते की एवढे एवढे रूम पाहिजेत, असं असं आहे. मग तुम्हाला मला काहीतरी डिझाईन दाखवा त्याचं. मग तो व्यक्ती त्याला डिझाईन दाखवतो आणि तो व्यक्ती डिझाईन बघतो आणि डिझाईन बघतो, त्याला कॉम्प्युटरवर त्याला डिझाईन सेट केलं जातं आणि त्याचा कलर कसा असला पाहिजे, काय असलं पाहिजे हे सेट केलं जातं. मग ते घर पूर्ण होण्याच्या अगोदर ते पिक्चराइज केलं जातं की हे घर आहे आणि हे असा असा बंगला तुम्हाला, हा मला बंगला पाहिजे. मग असा टाईपचा मला बंगला, मग तुम्हाला हा पसंत आहे का, हो असाच टाईपचा मला पाहिजे. मग ते पिक्चराइज केलं जातं. मग त्याच्या डोक्यामध्ये कल्पना येते की की माझं घर, हा माझा बंगला अशा प्रकारचा तयार होणार आहे. आणि त्या ठिकाणी तिथे एखादं छोटंसं बॅनर लावलं जातं किंवा अनेक प्रकारचं काय असेल ते. तसं देवाचं वचन जे आहे की मी माझ्या लोकांना सोडून देणार नाही. पण देवाचे लोक कोण आहे की जे त्याच्याकडे गेले आणि त्यांना आवाज दिला. योहान 1:11 मध्ये देवाचं वचन आहे की ज्याने जितक्याने मला आवाज दिला आणि ते माझं वचन स्वीकार, तितक्यांना मी माझी मुलं होण्याचा अधिकार दिला. अधिकार मुलं होण्याचा आहे की विश्वास. योहान 3:16 देवाचं वचन आहे की की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला की जो कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवल त्याला सार्वकालिक जन्म. विश्वास ठेवणारा ते देवाचे लोक आहेत. ना की तुम्ही विशेष गोष्टीमध्ये राहून त्या ठिकाणी जाऊन तिथं राहून तुम्ही ते देवाचं काहीतरी करणार, हे नाही. तर तुम्ही विश्वास ठेवणारे जे आहेत ते देवाची लोक आहात. आणि देवाचं वचन आहे की मी माझ्या लोकांना कधी सोडणार आहे आणि मी कधी टाकून देणार आहे. की पिक्चराइज करा की देव बोललेला आहे की मी माझ्या लोकांना टाकून देणार नाही. तर येशूचा शब्द आठवा की परप्रभू हे वाचत असताना तू माझ्यासोबत बोलत आहे. कारण शब्द हा पूर्वी होतो. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि पहिलंच वचन आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देहरूप धारण करून ह्या जगामध्ये आला आणि तो शब्द सांगत आहे की मी तुम्हाला कधीही टाकू देणार नाही. मी तुम्हाला कधी टाकू देणार नाही. तो शब्द जीवनामध्ये कार्य करतात. तो शब्दच परमेश्वर आहे. तो शब्द देव आहे. जर विश्वास ठेवतो तो त्या शब्दावर विश्वास ठेव. देवाच्या वचनावर विश्वास ठेव. मनुष्याचा आदर कर. जर एखादा तुझ्यापेक्षा वरचढ होत असेल तर त्याच्यासाठी तू प्रार्थना कर की तो अजून पुढे जावा म्हणून. ना की त्याचा त्याला मागं खेचायचा प्रयत्न करू नको. देवाचं वचन हे सांगत आहे तर तू आदर कर. आणि देव म्हणते की मी आदर करत आहे, मी तुला टाकणार नाही. हे परमेश्वराचं नेत्र आपल्याकडे लागून राहिलेलं आहे. देव बघत आहे की शब्द माझा जो शब्द आहे तो मीच आहे आणि तो शब्द कसा तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. तो कार्य करणारा शब्द म्हणजे कोण आहे? तो आहे प्रभू परमेश्वर, जो अनादी कालापासून. म्हणून ज्या वेळेला प्रभू देवाचं वचन आहे की मत्तीच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन आहे की मत्तीचं पुस्तक 9 अध्याय 18 वचन आहे की ज्यावेळेला याईराची मुलगी ज्या वेळेला येशूकडे आला, येशूने स्टार्ट केला, त्याच्या सेवेचा आरंभ होता. आणि ज्या वेळेला येशू याईराकडे आला त्यावेळेला याईराची कन्या आजारी आहे म्हणून तो मुलीसाठी आला. आणि मागून एक त्याचा दास आला आणि सांगितले की प्रभू गुरुजीला तू त्रास देऊ नको, कारण तुझी आता मुलगी झोपी गेलेली आहे, ती मेलेली ह्या जगामध्ये नाही. आणि तो रडायला लागला, तो आतमध्ये रडत असेल. आणि तो त्यावेळेला येशूला म्हणलं की येशूच्या समोर त्यानं सांगितलं आणि येशू गुरुजी जरा लवकर येतं का. आणि तो नाराज झाला, हातात झाला असताना त्यावेळेला येशू त्याला बोलले की तू विश्वास ठेव, तू शब्दावर विश्वास ठेव. का त्या ठिकाणी येशू जवळ असून पण येशू जर शांत उभे राहिले असतं, येशूनं त्याला काय समजलं नसतं की येशू काहीच बोलत नाही. असं कसं काय, माझी मुलगी मेलेली आहे आणि हा व्यक्ती काहीच बोलत नाही. पण त्या ठिकाणी एक शब्द बाहेर आला की तू धीर धर, शांत बस.
उगीच राहा, देवाचा गौरव बघशील तू. हालेलुया. आणि हालेलुया. कारण तो जे काय बोलत आहे, जे काय बोलत येशू ज्या वेळेला जो काय बोलतो, कारण परमेश्वराचं वचन हे पारखलेलं आहे. तो म्हणाला की प्रारंभी शब्द होता आणि तो शब्द बोलत होता. हे जे काय शुभवर्तमान आहे, हे जे काय सगळं बायबल आहे, जुना आणि नवा करार, हे जर तुम्ही म्हणता की हे एक पुस्तक आहे, हे लिहिलेलं आहे, हे नाही लिहिले, अमक्या लिहिले, तमक्या लिहिले, हे लिहिणारे कोण लोक आहेत? लिहिणारे लोक कोण आहेत? हे राजा महाराजांनी नाही लिहिलेलं. एक साध्या जगानं टाकलेले, जगानं तुच्छ मानलेले अशा लोकांनी हे लिहिलेल्या घटना, त्यांच्यासोबत ज्या घटना घडल्या, जो देवाची वाणी त्यांच्यासोबत आली, देव जो त्यांच्यासोबत बोलला, ते लिहिलेलं प्रत्येक अक्षर म्हणजे हे पवित्र शास्त्र आहे. हे पवित्र शास्त्र ते काय आहे? ते शब्दानं भरले, अक्षरानं भरलेलं आहे. ते काय? देवाचा शब्द आहे. संपूर्ण संपूर्ण देवाचा शब्द आहे. उत्पत्तीचा पहिला देव वाचला तर काय काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये? देवानं रचना केलेली आहे शब्दावरून. देव बोलला, देव बोलला, देव बोलला आणि देव बोलला आणि देव बोलला. तो शब्द बोलत 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 गेला आणि गोष्टी घडत घडत गेल्या. गोष्टी नाही, वस्तू घडत घडत गेल्या. जे काय जगामध्ये आहे तो बोलला आणि तयार झालं, तो बोलला, तयार झालं, बोलला, तयार झालं, बोलला, तयार झालं. तर यायला लावला की जरा धीर धर, देवाचा गौरव बघशील. तो देवाचा गौरव बघायचा आहे, त्या शब्दावर विश्वास ठेवायचा आहे. जो शब्द देवाने माझ्यासाठी दिला की ज्या दिवशी मी विश्वास ठेवला त्या दिवशी मी माझी पार केली पाहिजे. की प्रभू तू मला शब्द दिलेला आहेस, तू माझ्याशी बोललेला आहेस, दृष्टांतामध्ये येऊन मला सांगितलेलं आहे, वचनद्वारे बोललेलं आहे. मी त्या शब्दावर विश्वास ठेवत आहे, ना की मी इतर गोष्टीवर विश्वास ठेवते. नाही प्रभू, मी तू माझ्यासमोर आहे, मी तुझ्यासोबत चालत आहे, तू माझ्या आतमध्ये आहे. तो शब्द माझ्या जीवनामध्ये कार्य करत. प्रभू तुझ्या वचनावर मी विश्वास ठेवलेला आहे, मला होणी नाही पडणार. हालेलुया. ख्रिस्ती जीवन, विश्वासाचं जीवन. ख्रिस्त म्हणजे काय? ख्रिस्त म्हणजे काय? एक धर्म नाही. ख्रिस्त म्हणजे काय? ख्रिस्त म्हणजे उदय पावलेला आहे की तो एक ख्रिस्त म्हणजे एक उदय, की नवीन दिशा, एक नवीन आशीर्वाद, एक नवीन दिशेला घेऊन जाणारा व्यक्ती ख्रिस्त. जो ख्रिस्त पिक्चर बघतो त्यातला ख्रिस्त तो येताना वाचवतो. तो पिक्चर एक फिल्म आहे, त्याच्यावर एवढा विश्वास आहे. पण ज्यानं ते फिल्म तयार करणार, तो डायरेक्टर, तो हिरो, या सगळ्याला तयार केलं, तर टीव्ही सगळं चॅनल सॅटेलाइट सगळं तयार केलं, त्या देवाला आपण म्हणतो की अरे मी तुला ओळखत नाही, तू कोण आहेस? तू अमुक एका ठिकाणचा आहे. हालेलुया. आपली मानसिकता आहे की मला मला एक तो हिरो मला आठवत आहे की तो डान्समध्ये एक नंबर आहे. मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सन जगामध्ये सगळ्यात जास्त आणि वेगळ्या प्रकारचा डान्स करणारा तो हिरो होता. तो एक ऍक्टर होता. आणि तो कुठल्या देशामध्ये होता मला माहित नाही, पण भारतामध्ये नाही. तो बाहेरल्या देशातला होता. पण त्याची कॉपी भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती करतो जो डान्सच्या माध्यमामध्ये जडलेला आहे. तो व्यक्ती होते की मला मायकल जॅक्सन सारखी ऍक्शन करता आली तर किती बरं होईल. त्याचा फोटो काय गळ्यात लावतील, त्याचा फोटो बनेलवर छापतील, काय काय व्याप करतील. एक डान्स अकॅडमी आहे, त्याच्यावर त्याचा मायकल जॅक्सनचा फोटो लावला जातो. वाकडा तिकडा बघा, तुम्ही पिक्चराइज करा. त्यावेळेला आपल्या मनात येत नाही की मी त्या व्यक्तीचा फोटो माझ्या अकॅडमीवर मी का मी नाही लावू शकत. त्यावेळेला त्याचं आकर्षण होतं की हा मी त्याच्यासारखं बनलं पाहिजे. मग ख्रिस्त का नको? प्रभू परमेश्वर का नको? कारण सैतानाची इच्छा आहे की तू परमेश्वराकडे गेला नाही पाहिजे. तू जगामधल्या गोष्टीकडे चालते,
तिथं नाश आहे, तिथं तुझा नाश झालेला, तेच मला आवडतं. ही सैतानाची इच्छा आहे. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तू माझ्याकडे, मी तुला आशीर्वाद करणार आहे, की मी तुला न्याय देईल, मी तुझं जीवन बदलल. म्हणून ज्या वेळा ते लोक आले की तो म्हणाले, मागून आले लोक, व्यक्ती म्हणाला की तू गुरुजीला त्रास देऊ नको. येशू शब्द बोला काही विश्वास ठेव, मी तुझ्याकडेच यायला लागलेलो आहे. तू विश्वास ठेव, मी तुझ्याकडे यायला लागलोय. हा फरक आहे, ही मानसिकता आहे. जोपर्यंत आपल्या डोक्यातले विचार आपण फ्रेश होत नाही, की जोपर्यंत शब्दावर विश्वास ठेवत नाही, तो शब्द आपल्याला समजत नाही, तो शब्द आपण जोपर्यंत पिक्चराइज करत नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार आहे की ख्रिस्त म्हणजे काय, की येशू म्हणजे कोण आहे, येशूचं प्रेम म्हणजे काय, तेव्हा योहान 3:16 म्हणजे काय, हे समजणारच नाही. ज्या वेळेला तुम्हाला आशीर्वाद येणार आहे त्यावेळेला तुमच्यापाशी काय ते काहीच राहत नाही. की ज्या वेळेला लाज याईल, ज्या वेळेला येशू कुठे आला त्यावेळेला त्याच्यापाशी काय राहिलेलं होतं, की त्याच्या घरामध्ये तिची मुलगी मृत पावलेली होती, मेलेली होती, आणि सगळे लोक तिथं शोक करत होते, रडत होते. तिची पत्नी रडत असेल, त्याची अजून दुसरी नातेवाईक असेल, जवळचे सर्व आप्त, गावातले सर्व लोक शोक करत होते आणि रडत होते. हालेलुया. पण ज्यावेळेला येशू म्हणे की हा तू चल, आणि तो सोबत येशू चालत गेला. सगळे लोक रडत होते, पाव वाजत होते, आणि येशू घरात गेला. सगळे लोक अरे हा. पण विश्वास त्या व्यक्तीच्या आतमध्ये असला पाहिजे की जो ज्यानं देवाला ओळखलेला आहे, त्या व्यक्तीच्या आतमध्ये विश्वास असा असला पाहिजे की जग माझ्यासाठी शोक करत आहे, पण ख्रिस्त माझ्यासाठी आनंद करत आहे. मला ख्रिस्तामध्ये आनंद आहे, कारण ख्रिस्त आता माझ्या आतमध्ये, तो माझ्या सोबत आलेला आहे. जर मी त्याची संगती धरलेली आहे, मी त्याचा हात पकडलेला आहे, तो माझ्या आता सोबत चालत आहे, जर तो माझ्या घरामध्ये येत आहे, तर नक्की काहीतरी गुड न्यूज मला भेटणार आहे. जगामध्ये अनेक लोक तिथे आलेले होते, ते काय करतो, ते शोक करतो, रडले, ते रडत होते, मुलगी मेले, शोक करत बसले होते. विश्वास त्या व्यक्तीच्या आत पाहिजे. दिलेला शब्द तर परमेश्वराचा आहे, जे वचन आहे ते देवाकडून आहे, तो देवाचा शब्द आहे. मनुष्याला जगातल्या सर्व गोष्टी आवडतात, पण जगात जग तयार केलं, निर्माण केलं, तर परमेश्वर मनुष्याला आवडत नाही. तो परमेश्वराचा दोष काढतो. कोण परमेश्वर आहे? ज्यानं लाजरला जिवंत केलं तो परमेश्वर. एक आपल्या शरीराच्या आतमध्ये जो देवाचा आत्मा राहतो, तो कुठे राहतो? तो रक्ताच्या द्वारे ज्या यायराची कन्याची मेलेली होती गेला, आणि तिला, मुलीला येशू बोलला की उठ. तिला आजूबाजू असलेल्या सर्व लोकांना बाजूला केलं, तो एकटा थांबला आणि म्हणाला की मुली उठ, आणि मुलगी उठली. असं काय झालं? तो विश्वास आहे. ज्या परिवारातला व्यक्ती आहे, ज्याची कन्या आहे, आणि तिच्या मुलीसाठी जो व्यक्ती तिच्यासाठी जो झटला, तो ज्याला जन्म दिला, तो बाप, त्या बापाचा हृदय, तो व्यक्ती, तो परमेश्वर गेला, तो एक गेलेला आहे की तो पुन्हा तरी मदत मागायला गेला. त्या मदतीवरती विश्वास ठेवला की हा तुम्ही काहीतरी माझ्यासाठी करू शकता, हा माझा विश्वास आहे. जरी जगानं आशा सोडलेली आहे, मी आशा सोडणार आहे, कारण मला शब्द दिलेला आहे. तू विश्वास धर, मी तुझ्या सोबत या लागलेला आहे घरी. आम्ही आलेलो. अजून वार्ता झाली, कारण बायबल सांगतं की योहान शुभत्व सांगतं, योहानाचं शुभत्वाचा शेवटचा सांगतं की येशूनं अजून असे पुष्कळ चिन्ह चमत्कार केले, पण त्याच्यामध्ये लिहून नाही ठेवलेले. अजून काही बोलला असं येशूच एक येशू तिथे गेला, आणि तिथे काय झालं? ती झोपलेली मुलगी पुन्हा जिवंत का झाली? तिच्यावर सोडून गेलेला आत्मा पुन्हा त्याच्यामध्ये आला. ज्या वेळेला आदमाला देवानं तयार केलं, आदमाचा पुतळा केला, आदमाला देवाला तयार केलं, आदमाला ज्यावेळेला उत्पत्तीमध्ये आदमाला देवाला तयार केलं, आदम ज्या वेळेला तयार झाला, देवाची हस्तकृती आहे, देवाचं प्रतिरूप आहे की देवानं ते तयार केलेलं आहे. एक चित्र केलं, की चित्र एक देवाचं एक पुतळा तयार केला, मातीचा पुतळा तयार केला, पुतळा तयार केला, पण पुतळा बोलत नव्हता. पुतळा बोलत नव्हता. जशी यायराची कन्या एक पुतळा आहे, ती बोलत नव्हती, मेलेली, ते शोक करत होते. तसं आदम जो त्याला आदम नव्हता,
त्याला आदम नव्हता, तो एक पुतळा होता. तो आदम नव्हता, तो एक मातीची एक रचना केलेली एक प्रतीक होती. एक परमेश्वर की हा मी असा आहे, मग हा हा आदम असा असला पाहिजे, माझ्या प्रतिरूपात असला पाहिजे. आणि त्यानं त्याचं प्रतिरूप त्यानं आदामध्ये बघितलं, स्वतःच बघितलं आणि त्याच्यामध्ये टाकलं. एक आत्मिक नेत्र, आत्मिकता आपल्यामध्ये असली पाहिजे. जोपर्यंत आपण आत्म्यामध्ये चालत नाही तोपर्यंत आपण देवाच्या जवळ, देवाच्या गहन गोष्टी आपल्याला उलगड होणार नाही. जेवढा देवाच्या जवळ तुम्ही जाल तेवढं तुम्ही उघडं पडाल. तुम्ही जेवढं देवाच्या जवळ जाल तेवढं तुम्ही उघडं पडाल. तुमचं चारित्र्य उघडं पडल, तुमचं जीवन उघडं पडल, तुमचं राहणीमान उघडं पडल. कारण परमेश्वराचं वचन पारदर्शक आहे. ते आकाशाने पृथ्वीला भेदून टाकणार आहे. जे देवाचं वचन आहे ते देवाचं वचन सामर्थ्यहीन होणार नाही, तर सामर्थ्यानं भरलेलं आहे, तो शब्द दिलेला आहे. ज्या वेळेला त्यानं फुंकर मारली, परमेश्वराने ज्या वेळेला फुंकर मारली, ते फुंकर मारणारा व्यक्ती कोण होता? तो प्रभू येशू. कारण आकाश आणि पृथ्वीचा अधिकार सर्व प्रभूला, देवाने त्याच्या पुत्राला दिलेला आहे. आणि त्यावेळेला त्यानं येशूने ज्या वेळेला त्यानं फुंकर मारली, आदाम त्याच्यामध्ये काय आहे ना, त्याच्यामध्ये एक रक्त व्हायला सुरू झालं. त्याच्यामध्ये रक्त व्हायला सुरुवात झालं, रक्त व्हायला सुरुवात झालं. आणि तो फुंकर म्हणजे काय आहे, तो आत्मा त्याच्यामध्ये गेला आणि त्याच्यामध्ये ब्लड तयार झालं. आणि ब्लड तयार होऊन तो बोलू लागला, त्याच्यामध्ये जीवन आलं. मनुष्याच्या शरीरातलं रक्त निघून जातं, मनुष्य मृत्यू होतो. जोपर्यंत चालू आहे त्यावेळेला आदामध्ये यायराच्या कन्यावर त्याने काय केलं? त्याने उठ, त्याने स्पर्श केला, आदामाला स्पर्श केला, फुंकला आणि हात पकडला असेल, तू माझं प्रतिरूप आहे. यायराच्या कन्याला तेच, उठ. हालेलुया. म्हणून ख्रिस्त एक बायबल तुम्ही वाचता ते एक पिक्चराइज करा की ज्या येशूवर विश्वास ठेवतात, ज्या येशूद्वारे लोकांना आरोग्य भेटतं, ज्या येशूद्वारे लोकांना सामर्थ्य भेटतं, ज्या येशूद्वारे तुम्हाला अभिषेक भेटतो, ज्या येशूच्या द्वारे तुम्ही आशीर्वाद, तुमचा रोग निघू, येशूद्वारे रोग निघू, चिन्ह चमत्कार अनेक गोष्टी तुम्ही बघत, सगळं काही निर्माता निर्माता तो आहे. त्याच्या हातून तयार झालं. त्याचं मत्त शुभत्व पहिला दे. आणि त्यातलं वचन जर वाचलं तर ज्या वेळेला मरिया गर्भवती झाली त्यावेळेला तिला अपमानामध्ये जावं लागलं, की तिला त्यावेळेला तिच्या नवऱ्याच्या सोबत न राहता तिला दिवस गेले. तो अपमान आहे, तो अपमान आहे, ती नीच अवस्था आहे. तो आदामाच्या जवळ बसला असेल, त्या पुतळ्याच्या जवळ बसून त्याच्यावर फुंकर मारली. पिक्चराइज करा की तुम्ही एखादी वस्तू तयार करत आहे, एखादं चित्र तयार करत आहे, एखादं पेंटिंग करत आहे, त्यावेळेला तुम्ही काय करता? ते पेंटिंग करताना तुम्ही तुमच्या हातामध्ये ते ब्रश असेल, पेन असेल, पेन्सिल असेल आणि तुम्ही ते घेऊन ते रेखाटता आणि बघता की हा मी अगदी जवळ, त्याच्या जवळ असता, एकदम ठराविक अंतरावर असता आणि तिथून तुम्ही बघत असता. तसं आदामाला तिने बघितलं, त्या पुतळ्याच्या जवळ बसला, प्रभू तिथं बसला आणि म्हणला हा ये हाताने मी हे बनवत आहे. आणि ज्या वेळेला बनवलं त्यावेळेला त्याच्यावर फुंकर मारले. फुंकर मारल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जीवन आलं. का तर पवित्र आत्मा त्याच्यामध्ये घुसला आणि रक्त व्हायला सुरुवात झालं आणि तो बोलला. लोक म्हणतात नसमध्ये एक आत्मा आहे, मनुष्य शरीरामध्ये आहे. जोपर्यंत रक्त फिरत आहे, बंद पडलेलं रक्त ह्या कन्याचं चालू झालं, त्याला म्हणलं उठ, रक्त चालू झालं, बोलला. उत्पत्तीचा संवाद आहे. हालेलुया. उत्पत्ती जर बघितलं तर देवाचं वचन काय सांगतं? हालेलुया. उत्पत्ती हालेलुया. उत्पत्तीचा बाप करा. हालेलुया. जयेश. उत्पत्तीचा 4 अध्याय. हालेलुया. ज्या वेळेला काईन
परमेश्वराने कायनाला विचारलं, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? तेव्हा तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी माझ्या भावाचा सांभाळ करणार आहे काय? आणि तो म्हणाला, तू हे काय केले? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून मला हाक मारत आहे. जे रक्त आहे ते रक्त पडलेलं त्या जमिनीतून त्याला आवाज देत होत. उत्पत्ती 4:10. तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून मला आवाज मारते. हालेलुया. रक्तामध्ये आत्मा आहे. रक्तामध्ये आत्मा आहे. हालेलुया. जे रक्त आहे त्या रक्तामध्ये आत्मा आहे. ज्या वेळेला परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, हालेलुया, देवाचं रक्त देवाच्या रक्ताखाली आपण आलं पाहिजे. परमेश्वराच्या रक्ताचा अनुभव घेतला पाहिजे. प्रभू, माझं पाप माझ्यावर बोचू नको. तुझ्या रक्ताने धुवाने मला शुद्ध कर. तू मला पवित्र कर. येशूच्या रक्ताच्या द्वारे. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला याईरेची कन्या उठून उभे राहिली, तो आत्मा तिच्यामध्ये गेला आणि तो बोलू लागली. ती बोलू लागली, परत जीवन तिच्यामध्ये पुन्हा जीवन आलं. जे सैतानाचं डावपेच आहे, ते परमेश्वराच्या जवळ जाऊ देत नाही. ते परमेश्वराची ओळख होऊ देत नाही. ते परमेश्वराला विचारते की तू कोण? मी तुला ओळखत नाही. मायकल जॅक्सनला म्हणतात की अरे खूप मोठा ऍक्टर आहे, हा अमक्या तमक्या देशातला आहे. त्याची पूर्ण हिस्ट्री, जन्मतारीख, बायोडाटा, त्याचं लग्न झालं का नाही, मेला कसा, काय झालं, सगळं जॅकी चॅन बघितलं. असा अमुक आहे व्यक्ती, आणि त्याच्याविषयी एवढी गोडी. पण ज्यानं सगळं जग तयार केलं त्या परमेश्वराची ओळख पडली की मनुष्य म्हणतात, मला जरा कामच आहे हो, पुन्हा मी ऐकून घेतो. तुम्ही येशूचा प्रचार करता हो, तुम्ही नंतर आम्हाला सांगा थोड्या दिवसानं. आणि जाताना खिल्ली उडवतात. असे अनेक लोक आहेत की मी लाखो लोकांना प्रार्थना केली असेल, लाखो लोक आशीर्वादित झाले असेल, आणि आशीर्वाद झाल्यानंतर येशूला तुच्छ मानायला सुरुवात केली त्यांनी. हालेलुया. हा त्यांच्यावर असलेला सैतानाचा ताबा आहे. हा त्यांच्यावर असलेला सैतानाचा ताबा आहे. ते येतात. येशू बोलले की एका शेतकऱ्याने, एका राजानं त्याच्या जमिनीमध्ये बी पेरलं, आणि ते बी पेरलं, आणि पेरल्याच्या नंतर तो उगवला का बघायला त्याच्या लोकांना त्यानं पाठवलं. पेरणाऱ्याचा दाखला सांगितले ते येशू म्हणाले, मत्ती शुभ वर्तमान. आणि ज्या वेळेला पेरलेलं उगवलेलं का त्याचा जा, तुम्ही काय करा, पेरणाऱ्याचा दाखला त्याने सांगितला. आणि येशू म्हणाला की येशूने सांगितलं की तुम्ही त्या रानामध्ये काय केलं हे बघायला, चेक करायला त्यानं ते लोक गेले. राजाची लोक गेले, आणि गेल्याच्या नंतर काय झालं? हालेलुया. ज्या वेळेला हे लोक गेले आणि तो म्हणाले की तुम्ही हे असं कसं काय? मत्तेचा 13वा अध्याय आणि 24वे वचन. एका राजानं 13:24, मत्ते 13वा अध्याय 24वे वचन. त्यावेळेला त्याचे कामगार म्हणाले की माझे झोपेत, तो म्हणाला की आकाशाचे राजे हे ज्या माणसाने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे एका माणसाने चांगले बी पेरले तिथे राहणार. त्याचे कामगार गेल्या वेळेला की आता उगवणे का बघायला गेले, त्यावेळेला ते जे पेरलेलं होतं ते गहू पेरलेलं होतं. आणि झोपेत असताना कुणीतरी वैरी आला आणि त्याच्यामध्ये निदान पेरलं, तण पेरलं. ज्या वेळेला देवाचे वचन ऐकतो त्यावेळेला देवाला अगदी चिटकून, एकदम अगदी विलगून राहतो, अगदी चिटकून मनुष्य असतो. पण काही काळानंतर सैतान ताबा घेतो. ज्यावेळेला येशू ज्यावेळेला बाप्तिस्मा झाला त्यावेळेला परीक्षक आला आणि त्याला अरण्यामध्ये घेऊन गेला.
कारण त्याच्याकडून काहीतरी चांगलं होणार आहे. त्याच्या आधी त्याचा नाश झाला पाहिजे. म्हणून त्याला अरण्यामध्ये घेऊन गेला. 40 दिवस 40 रात्र येशू उपासी होते. आणि ज्यावेळेला परीक्षा संपली त्यावेळेला स्वर्गदूत आले आणि त्याला सेवा करू लागले त्याची. त्यानं मंदिराच्या कामावर ड्युटी नेलं आणि एका क्षणात जगाचं सर्व वैभव त्याने दाखवलं आणि मला की तू जर मला नमन केलंस तर मी हे सगळं वैभव तुला देईन. येशू म्हणाला की तू तुझा देव परमेश्वर यालाच फक्त नमन कर. आणि परीक्षक पळून गेला. त्याला सोडून निघून गेला. तो म्हणाला की मी थांबत नाही. तो म्हणाला थांब, नको नको मी जातो. अरे थांब, मी जातो. अरे थांब. सैतान काय बोलत आहे, काय करत आहे हे त्या व्यक्तीला समजलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये जे काय घडत आहे, जे काय चाललेलं आहे हे कुणाकडून आहे, देवाकडून आहे, कसं त्याला आहे. मी चेक करत आहे की मी बघत आहे की प्रभू मला वाचव, मला इथे तू सोडव. कारण तुझ्याकडून काहीतरी चांगलं होणार आहे. तू देवाची मदत माग. का देव तुला आशीर्वाद करा. देवाचा शब्द आहे की मी तुला आशीर्वाद करणार आहे. यिर्मयाचा पहिला 5 सांगतं की मी तू आईच्या उदरात येण्यापूर्वी तू कोण आहे मला माहित आहे. तू कोण आहे हे परमेश्वराला माहित आहे की जरी आज तू देवाला ओळखत आहे पण देवाला माहिती की तू कोण आहे. प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. देवाची इच्छा. म्हणून लाजर माफ करा यायराची कन्या ज्यावेळेला मेलेली तो अगदी चिटकून राहिला. तू चल घरी. मला सांगायला कोण येते की तुझी मुलगी मेलेली आहे. तो शब्द बोललेला आहे. मी बोललेला आहे की माझी मुलगी मेली. मी नाही बोललो की माझी मुलगी मेलेली आहे. मी तुझा शब्द ऐकलेला आहे की विश्वास ठेव. मी तुझा शब्दाने विश्वास ठेव. मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवलेला आहे. मी मेलेल्या गोष्टीवर नाही विश्वास ठेवत. मी जिवंत गोष्टीवर विश्वास ठेवत आहे. आमेन हालेलुया. कारण तू जिवंत आहे. तो परमेश्वर जिवंतच आहे. आमेन हालेलुया. ज्याच्या आशा संपलेल्या आहे येशूकडे बघ. जग त्या घरामध्ये शोक करत आहे आणि येशू आला आणि तिचा आनंद. तो शोक आनंदामध्ये बदलला कारण येशू तिथे आलेला आहे. आमेन हालेलुया. तो शब्द जीवनामध्ये कार्य करतो. शब्दावर विश्वास ठेव. तुझं हारलेलं युद्ध विजयामध्ये बदलणं हे परमेश्वरच्या हातात आहे. जग विश्वास ठेवून जातो. तू त्याच्या जवळ गेलेला आहे. तू त्याला बघितलेला आहे. तू त्याच्या हातून घडलेला चमत्कार बघितलेला आहे. ज्यावेळेला यायराच्या कन्याच्या घरी ज्यावेळेला येशू गेला, यायराच्या घरी जायच्या अगोदर येशूने चमत्कार केलेले होते. आणि ते चमत्कारावर विश्वास ठेवून यायर तिथं आलेलं होतं की गुरुजी चला माझ्या घरी, माझी मुलगी आजारी आहे. गोष्टी संपलेल्या नाही, आताशी स्टार्ट झालेल्या. आमेन हालेलुया. जे आज दुःख आहे ते संपलेलं नाही, तर ही सुरुवात आहे आशीर्वादाची. येशूला ज्यावेळेला कबरीतून बाहेर यायचं होतं त्यावेळेला येशूला पिलाताच्या हाती देण्यात आलं, न्यायसभेच्या हाती देण्यात आलं. ती काय अवस्था होती की त्याच्या शरीरावर एकही ठिकाणी असं ठिकाण नाही राहिलं की त्या ठिकाणी त्याची गोरी त्वचा राहिली. त्याच्या अंगावर संपूर्ण वळ होते आणि त्याच्यातून रक्त वाहत होतं. एक पण असं ठिकाण नव्हतं. ज्या येशूच्या नावात तुम्ही सामर्थ्य मागता त्या येशूची अवस्था काय झाली की त्या येशूला ते पिक्चराइज करा की त्याच्या हाल हाल करून हे सैतान करतो आणि करत राहील. मी वधस्तंभावर बघत आहे ठीक आहे, पण वधस्तंभाच्या पलीकडे विजय आहे. जरी मी आज वधस्तंभावर आहे तरी वधस्तंभाच्या खाली मी ज्या वेळेला येईल त्यावेळेला मला विजय प्राप्त होईल. कारण त्याच्या पलीकडे मला देवाचे सामर्थ्य आहे. तो पवित्र आहे. ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्या वेळेला येशूला जिवंत होते की ते काय केलं की त्याचे अंगावरचे सर्व चिन्ह विचिन्ह झालेले जे त्वचा आहे ते सगळे रक्तानं माखलेली होती. आणि त्याच्या त्या अवस्थेमध्ये तिथं नाही सोडलं सैतान. त्याला म्हणे की नाही त्याच्या पोटामध्ये भाला खुपसा. आणि पिता सर्व काही बघत होता. कारण पिता त्याच्या पुत्राला आशीर्वादित करणार होता. त्याची इच्छा होती गेत्सेमनी बागेमध्ये ज्यावेळेला गेले त्यावेळेला गेत्सेमनी बागेमध्ये प्रभू तुझी इच्छा आपल्याला माझ्याहून काढणार नाही. प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. प्रभू तुझी इच्छा काय आहे तू वधस्तंभावर दिला पाहिजे. लुका 9:23 जो कोणी माझी मागे उभा तो दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. वधस्तंभ तो वधला पाहिजे. इच्छा बाजूला ठेव.
त्याने दररोज आत्मत्याग केल्यापेक्षा आत्मत्याग स्वतःची इच्छा बाजूला ठेवून देवाची इच्छा पूर्ण कशी होईल हे पहिलं जाणलं पाहिजे. का देवाचा शब्द तो आहे. देवाचा आत्मा प्रकारचे ना मनुष्यावर येतो. प्रेषित 2:16 मी माझा आत्मा म्हणून संपूर्ण मानवजातीवर ओतणार आहे. योएलच्या अध्यायामध्ये ते सांगितलेलं आहे. योएल 7:31 सांगितलं की शेवटच्या काळामध्ये मी मनुष्यावर माझा आत्मा ओतणार आहे. देवाचा आत्मा येत आहे. जो पावसाच्या खाली जाईल तो पावसामध्ये भिजल आणि जो घरामध्ये बसल त्याला पाऊस कसं काय लागल. त्याने दरवाजा बंद केलेला आहे. त्याला आशा सोडलेली आहे. जे पाव वाजवणारे लोक होते त्याने आशा सोडली की ही मेलेली आहे आणि हा का त्याला घेऊन आलेला आहे. विश्वास त्या व्यक्तीवर पाहिजे की त्यानं चिन्ह चमत्कार बघितले की त्याने येशूला जवळ बघितलेले. येशू कुठं आहे. येशू तुझ्या आतमध्ये राहत आहे. हालेलुया. तो विश्वास पाहिजे. सैतान विश्वास तोडतो. कारण तुझ्याकडून नवीन काही घडणार आहे, नवीन काही स्टार्ट होणार आहे. त्याच वेळेला सैतान तुझ्या आटोकाट परीक्षा बघतो. म्हणून येशू म्हणाले की तो शेवटपर्यंत टिकल तो तारला जाईल. परीक्षक सोबत आहे. येशूच्या सोबत अरण्यामध्ये कोण होतं. परीक्षक कोण. सैतान. तो सोबत होता. त्या येशूला नाही सोडलं. ज्याने जगाची निर्मिती केली त्या प्रभू येशूला त्याने सोडलं. तो डायरेक्ट त्याच्या सोबत राहिला. 40 दिवस 40 रात्र उपाशी ठेवलं. त्याला अन्न नाही दिलं. मी म्हणतो अरे मला दिवसभरात काही खायला नाही भेटलं. प्रभू मी तुला धन्यवाद देतो की तू माझी परीक्षा बघितलीस. हालेलुया. ना की सैतानाला वाव द्यायचं की मला खायला अन्न नाही. तेव्हा मी किती प्रार्थना करू. ए प्रभू मी तुला धन्यवाद देतो की तू मला परीक्षेसाठी तू उत्तम निवडलंस. तू परीक्षेत पडावं म्हणून माझी निवड केलीस. हे सैतानाला हरवण्याचं हत्यार आहे की प्रभू मी आज दिवसभर मला अन्न नाही भेटलं. मी आता काय करू. मी तुझ्या मागे चालू आणि माझी ही अवस्था. हे प्रभू मी तुला धन्यवाद देतो की तू मला परीक्षा योग्य समजलंस. कारण तू मला आशीर्वाद करणार आहे. तू तुझ्या पुत्राला वधास्तंभावर नेलं. त्याचं रक्त सांडलं. छिन्न विच्छिन्न झालेली त्वचा आणि त्या व्यक्तीला तुझ्या पुत्राला ज्यावेळेला पोटामध्ये भारा खुपसला ते म्हणाले की हा आता सगळं काय व्यवस्थित झालेलं आहे. त्या तुझ्या पुत्राला कबरेमध्ये ठेवला आणि तिसऱ्या दिवशी तू बाहेर काढलं. ते सामर्थ्य प्रभू मला दे. प्रभू मी तुला धन्यवाद देतो. प्रभू तुझा महिमा माझ्या जीवनामध्ये होऊ दे. प्रभू हा विश्वास माझ्यामध्ये असू दे की नाही की सैतान मला काय करतो. मी नेहमी सैतान हो असं झालं हो तसं झालं हे असं झालं हे असंच होणार. नेहमी नकारात्मक विचार नकारात्मक होत नाही. मी 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 देवाच्या जवळ आहे. लोक रडत आहेत नाही मी आनंद करणार आहे कारण प्रभू माझ्या सोबत आहे. तुझी वेळ आहे. तू शोक करत आहे. तू मला हसत आहेस. तू हास. आमेन. हालेलुया. हे देवाचं सामर्थ्य आहे. हा देवाचा आत्मा आहे. हे देवाचं वचन आहे. हे ख्रिस्ती जीवन आहे. हे विश्वासाचं जीवन आहे. विश्वासाची परिभाषा ही आहे की पुढे जाऊन तू फळ देणार आहेस तर तुझी छाटणी का नाही होईल. तुझी छाटणी का नाही व्हावी. मनुष्याला संकटामध्ये हार न मानता सैतानाला वाटते तुला काय करायचंय तू कर. तुला जे काय करायचंय हे तू कर. मी माझ्या देवाच्या हातामध्ये आहे. कारण देवाने आज्ञा दिलेली आहे तुला की तू त्याच्या शरीराचं काय करायचं ते कर. पण त्याच्या जीवाला मात्र धक्का लावू नको. योग 1 वाचा. हालेलुया. स्वतः प्रभू येला अरण्यामध्ये 40 दिवस घेऊन गेला. प्रभू येशूला त्याने सोडलेलं की आशीर्वाद मिनिस्ट्री चालवून आशीर्वाद येणार आहे. शुभवर्तमान गाजवणार आहे. जगामध्ये शुभवर्तमान गाजणार आहे. ज्या येशूला वाटत होते येशूचा शुभवर्तमान जे काय बोलणार होता ते बोलायच्या अगोदर येशूला अरण्यामध्ये लिहिलंय. हे जे मी वचन सांगत आहे ते वचन सांगण्याच्या अगोदर येशूला अरण्यामध्ये लिहिलंय की त्याला बोलून नाही दिलं.
येशूला नाही बोलून दिलं. तो काही बोलण्याच्या अगोदर बाप्तिस्मा झाल्या झाल्या त्याला प्रमोशन नाही भेटलं. त्याला अरण्यामध्ये परीक्षेला सामोरं जावं लागलं. हालेलुया. आणि नंतर तो बाहेर आला आणि सभास्थानामध्ये घेऊन यशाचा ग्रंथ काढला. आमेन. हालेलुया. हे वचन बरं, तुम्ही ज्यावेळेला बायबल वाचा त्यावेळेला बायबल फक्त वाचत वाचत पुढे जाऊ नका, तर बायबल पिक्चराइज करा. किती घटना कशी घडली असेल की ज्यावेळेला मरियला दिवस गेले असेल त्यावेळेला किती अपमानामध्ये तिला जावं लागलं असेल. तो अपमान किती भयंकर असेल. एक तरुण मुलगी आहे, एक 16-17 वर्षाची मुलगी आहे तरुण, तिचा फक्त साखरपुडा होतो, तिला दिवस जातात. साधी गोष्ट आहे. एखाद्या मुलीने एखाद्याला मेसेज केला तर त्या मुलीचा किती आग डोंबा केला जातो. हालेलुया. तिला तोंड चावायला जागा नाही राहत. त्यावेळेला तिची काय आजच्या जगाची ही अवस्था आहे, त्यावेळेच्या जगाची काय अवस्था भयानक असेल. हालेलुया. देवाला धन्यवाद आहे. सैतानाच्या योजनेपेक्षा देवाची योजना मोठी आहे. सैतानाच्या डावपेक्षापेक्षा देवाचा डावपेच मोठा आहे. देव प्रकर्तेनं तुमच्या बाजूने उभा आहे. त्याचे दूत उभे आहेत. तो बोलतो. येशू म्हणाला कान आहे तो ऐको. हालेलुया. प्रभू परमेश्वर पवित्र आहे. तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे. तो मेलेल्यामधून उठला, तो प्रथम पुरुष आहे. तो आदी आणि अंत आहे, अल्फा आणि ओमेगा तोच आहे. त्याच्याने सर्व काही तयार झालेलं आहे. मरणावर त्याची सत्ता आहे, अधोलोक त्याच्यावर त्याची सत्ता आहे. मी तर देवाला सदैव म्हणेन, प्रभू तुझा महिमा माझ्या जीवनामध्ये होऊ दे. माझी जीभ सदैव तुझी स्तुती करू दे. माझ्या संकटामध्ये, माझ्या वाईट दिवसामध्ये तू मला परिवार दिलास, मी तुला धन्यवाद देतो. त्या परिवारामध्ये संकट दिलंस, मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया. संकट त्यावेळेला येतं की ज्या वेळेला आशीर्वाद येणार आहे. आमेन. मला संकट नको, मला आशीर्वाद पाहिजे. नाही, प्रतिफळ नाही भेटणार. मिनिस्ट्री चालू करायच्या अगोदर तो अरण्यामध्ये गेला, 40 दिवस 40 रात्र उपाशी राहिला. परीक्षकाने त्याला नाना प्रकारचं परीक्षा घेतली असेल. मंदिरावर उडी टाक खाली. नाही, तुझा परमेश्वर दे याची उगाच तू परीक्षा पाहू नको. सैतानाचा प्रत्येक डाव उलटून पाडायला ती बुद्धी ती कधी ज्यावेळेला वचन वाचन प्रकार वचन, प्रभू मी हे पिक्चराइज करत आहे आज. मी आज हे पिक्चराइज करत आहे प्रभू. मी थोडं वाचल, थोडं समजून घेईल, पण पूर्ण आत्म्यामध्ये समजून घेईल प्रभू. हालेलुया. जोपर्यंत समजून उमजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला बायबल नाही समजणार. बायबल वाचून उपयोग नाही. बायबलचं ज्ञान घेतलं पाहिजे. बायबलचं ज्ञान कशा प्रकारे घेईल. जोपर्यंत तुम्ही ते पिक्चराइज करत नाही एखादी गोष्ट की लाजराची फोड ज्यावेळेला ते कुत्रे चाटत होते त्यावेळेला ते पिक्चराइज करा की एखाद्या व्यक्तीचे फोड कुत्रे चाटत आणि तो व्यक्ती देवासमोर ते जडलेला आहे की प्रभू मी तुला धन्यवाद देतो, कुत्रे फोड चाटत आहे तरी पण तुम्हाला जीवन ठेवले, माझा श्वास चालू आहे. हालेलुया. त्या लाजराची तुम्ही आठवण केली पाहिजे. त्या लाजराची अवस्था काय असेल. तो श्रीमंत व्यक्तीच्या खिडकीतून खाली पडणार अन्न कसं पडत असेल. लाजर गोळा करून खात असेल का तो व्यक्ती लाजराला सांगत असेल लाजरा मी वरून टाकत आहे, तू सावध राहा, तुझे डोळे बंद कर. नाही, तो त्याच्या दोन्हीमध्ये असेल. उदाहरणासाठी म्हणलं तर एखादा व्यसन करणारा दारू पिणाऱ्या व्यक्तीला एक 100 रुपये भेटलं तर तो मध्ये 1000 रुपयाची नशा करतो. तो म्हणतो की अरे मी राजा आहे, मला काय कमी आहे. आणि ज्या व्यक्तीकडे पैसा नाही तो व्यक्ती शांत बसतो. नको, आपल्याकडे पैसा ना, आपल्या दातावर मास नाही, आपण काय बोलणार आहे. हा फरक आहे की त्यावेळेला तो व्यक्ती जो कामगार असेल त्या श्रीमंताच्या हाताखालचा तो किती घमेंड असेल, त्याच्यामध्ये एक ॲटिट्यूड असेल, एक वेगळं पण असेल त्याच्यामध्ये की मी अमक्या तमक्याच्या हाताखाली काम करते.
अमक्या तमक्या शहरा आमच्या अमक्या तमक्या घरामध्ये मी कामाला आहे आज. आमेन. जो प्रतिष्ठित हो त्याला आजूबाजू लोक विचारतात, काय हो तुमच्या घरात, काय हो आज मालकाने काय खाल्लं. आमेन. कारण तो व्यक्ती सगळ्यांना खाणे कुशल करत होता. आज काय खाल्लं हो त्यांनी, आज काय जेवणाला केलं होतं. तो व्यक्ती, अरे बाबा शांत बस, आम्ही आज बिर्याणी केलेली होती, मी स्वतः वाढले. किती खाल्ले. अहो त्यांचं जेवण थोडं असतं, पण बदाम खातात, काजू खातात, पिस्ता खातात, थोडी द्राक्ष पण खातात. ते त्यांचा आहार कसे खातात होते. नाही थोडे जेवताना ते निवांत जेवतात. सगळे विचार. आणि तो कामगार त्याच्या हाताखाला अगदी हो असं असं असतं तसं असतं. मला एक दिवस त्यांच्या मला थोडीशी गाठ घालून देतं का. तो व्यक्ती म्हणतो, अरे काय कळतं का, ते बिझी असतात. त्या व्यक्ती लागणार कसं काय आवाज देईल. एखादा मिनिस्टर आहे त्याच्या हाताखालचे कामगार असतात ते कसे करतात बघा. व त्यावेळेच्या काळातला तो व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्याच्या हाताखालचा तो कामगार तो लाजराला म्हणत असेल का, लाजरा उठ, मी आता हे खरकट टाकत आहे, तुझे डोळे बंद कर, तुझ्या अंगावर पडल, तिथून बाजूला सर आणि पुन्हा ये आणि खा. नाही ते पिक्चराइज केलं तर आपल्याला कळ की त्या लाजराची अवस्था काय होती. फोडानं भरलेला लाजर वाचलं की संपलं नाही, पिक्चराइज केले पाहिजे की त्याच्या हाताखालचा कामगार तो कसा असेल, तो काय करत असेल. त्या अवस्थेमध्ये लाजर ते लाजराचे डोळे उघडे असतील. तो त्याचं काय काम आहे की ते सगळं स्वच्छ करायचं, वर फेकून द्यायचं. कुणी खाईल, कुत्री खातील, मांजरा खातील, कुणी खायचं ते खाईल. हालेलुया. त्या अवस्थेमध्ये तो लाजर गेला आणि लाजराची मयत झाली नाही तर त्याला स्वर्गदूताने उचलून स्वर्गामध्ये नाही माफ करा अब्रामाच्या उराशी ठेवला. आमेन. हा फरक आहे. हा ही विश्वासाची परिभाषा आहे. माझ्यावर खरकट पडते, पडू दे, कुत्रे चट्टे चाटू दे, माझ्यामध्ये देव आहे आणि देव माझी वाट बघत आहे. देवाचे दूत माझ्या आजूबाजू लोक आहेत, ते माझं रोज बोलतात. माझी अवस्था ती नाही असू दे, जगासाठी असेल, पण माझा आत्मा बलवान आहे, तो देवासोबत चढलेला आहे. सैताना तुला काय करायचं ते कर, तुला जे काय करायचं ते कर, पण त्याच्या जीवाला मात्र धक्का लावू नको. आणि मग तिच्या अंगावर संपूर्ण शरीराला फोड आले. योबाचा पहिला ते तरी सुद्धा त्या अवस्थेमध्ये तो प्रभू गेला आणि म्हणाले की प्रभू मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया. हा विश्वास. आमेन. देव असं कार्य करतो. हा देवाचा महिमा आहे. हालेलुया. परमेश्वराची शांती तुमच्याला सर्वांना लाभो. आणि देवाची कृपा तुमच्या बरोबर सदैव राहो. देवाचं वचन तुमच्या कपाळावर बांधलेलं असो. तुमचा आत्मा बलवान हो. देवाला शरण जाओ आणि आत्म्यानं भरलेले देवाला आराधना करा आणि आत्म्यानं भरून देवाला प्रार्थना करा. आत्म्याच्या सामर्थ्यानं देवाला शरण या. आत्म्याच्या नम्रतेनं देवाला शरण या. जीवनामध्ये असणाऱ्या संकटापेक्षा देवाचा आशीर्वाद मोठा आहे. हालेलुया. हा देवाकडून आलेला आशीर्वाद आहे. देवाने योजना केलेली ती योजना देवाकडून आलेली आहे. ती तुमच्या जीवनामध्ये येईल, अंमलामध्ये येईल. तो विश्वासामध्ये टिकून राहिले पाहिजे, त्या परीक्षेमध्ये टिकून राहिले पाहिजे. त्याच्या पलीकडे आशीर्वाद भेटणार आहे. आमेन. हा देवाचा गौरव आहे. हालेलुया. हे पवित्र प्रभू परमेश्वरा, या वचन ऐकणारा प्रत्येकाला आशीर्वादित कर, ब्लेस कर. प्रभू त्याच्या जीवनामध्ये असलेले प्रत्येक कमी घटी भरून काढ. प्रभू तुझ्या रक्ताखाली ते नान. तुझ्या वधस्तंभाकडे बघायला शिकव. वधस्तंभाच्या पलीकडे आशीर्वाद आहे. कबरेमधून बाहेर कसा आलास त्याचं पिक्चर त्यांना करायला शिकव माझ्या देवा. ते सामर्थ्य न बघायला ज्यावेळेला आदामाला ज्यावेळेला तू तयार करत होता त्यावेळेला तू आदामाच्या जवळ बसला असेल आणि तू हाताने त्याला तयार करत असताना तू स्वतः तिथे खाली जमिनीवर बसून तू स्वतः चिखल तयार केलेला आहे. तुझा हात स्वतः चिखलामध्ये गेले, ते पाणी स्वतः तू आणलं, त्या नदीमधून स्वतः पाणी आणलं, त्याचा चिखल तू तयार केला
ती माती स्वतः तू स्वच्छ केली, त्याच्यामध्ये एकही खडा येऊ दिला नाही, एकही दगड आला, एकदम स्वच्छ मऊ माती तिथे घेतली, जेणेकरून कोणताही डाग त्याच्यामध्ये, कोणताही वस्तू त्याच्यामध्ये गेली त्याच्यानंतर त्याला त्रास नाही झाला पाहिजे. अगदी व्यवस्थित सगळी काळजी घेऊन प्रभू, अगदी भाकरीचं ज्वारीचं पीठ ज्यावेळेला स्त्रिया घरामध्ये चालतात, चाळणीमधून कोंडा बाजूला टाकतात आणि त्याची भाकर तयार करतात, तसं तू तयार केला आम्हाला. माझ्या देवा प्रभू, हे तुझं प्रतिरूप आहे प्रभू. हे पिक्चर आहे, आम्हाला प्रत्येकाला करायला शिकव, ह्याची बुद्धी आम्हाला दे, याचं ज्ञान तू आम्हाला दे. प्रत्येकाला ब्लेस कर, आशीर्वाद कर माझ्या देवा. तुझ्या वचनावर विश्वास ठेवायला शिकव माझ्या देवा, ना की सैतानाच्या योजनावर माझ्या देवा. हालेलुया. सैतान, मी तुला धमकावतो, तू निघून जा त्यांच्या जीवनामधून. हर एक बंधन निघून जाऊ दे, हर एक शाप निघून जाऊ दे प्रभू. तुझी पवित्रता, पवित्र शांती त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. जो विश्वासला आधार ठेवा, तो विश्वास त्यांच्यामध्ये येऊ दे मंडळीमध्ये माझ्या देवा. प्रभू, हे वचन ऐकणारा प्रत्येकाला आशीर्वादित कर माझ्या देवा, ब्लेस कर माझ्या देवा. त्याच्या जीवनामध्ये जे संकट आहे त्या संकटापेक्षा तुझा आशीर्वाद मोठा आहे हे त्याला कळू दे आज. प्रभू, तो आभार की माझ्या देवा, हर एक सैतानाचा डाव त्याच्या जीवनामधून निघून जाऊ दे. जे व्यक्ती, जे लोक माझ्या देवा अडचणीमध्ये आहेत माझ्या देवा, प्रभू प्रत्येक आधारी व्यक्तीला आशीर्वादित कर प्रभू. त्याचं जीवन बदल माझ्या देवा. प्रभू, त्याच्या जीवनामध्ये तू जा, तू कार्य कर माझ्या देवा. तुझा महिमा त्याच्या जीवनामध्ये होऊ दे माझ्या देवा. तुझं सामर्थ्य प्रत्येकावर उतरू दे माझ्या देवा. तू पवित्र आत्म्याने त्याच्याशी बोल माझ्या देवा. प्रभू, तुझा गौरव त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होऊ दे माझ्या देवा. अलॉट ताबागे, लहानापासून छोरापर्यंत प्रत्येक व्यक्ती जो संकटामध्ये आहे प्रत्येकाला आशीर्वादित आणि आशीर्वादित कर माझ्या देवा. प्रभू, तुझी योजना, तुझी इच्छा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे माझ्या देवा. प्रभू, शापाचं नाही तर आशीर्वादाचं जीवन त्यांना तू दिलेलं आहे माझ्या देवा. प्रभू, त्यांची प्रीती जी हरवली ती पुन्हा प्रीती त्यांच्यामध्ये येऊ दे माझ्या देवा. जे लोक मला पाहत नाही, जे संदेश ऐकतात प्रभू, ते ऐकणारा प्रत्येकाच्या कानामध्ये हा शब्द जाईल आणि तो सामर्थ्यानं भरला जाईल माझ्या देवा. तो अभिषेकानं भरला जाईल माझ्या देवा. तुझा गौरव त्यांच्या जीवनामध्ये होईल आणि ते साक्ष देतील की देवानं आज आम्हाला आशीर्वादित केलं. हालेलुया. 2020च्या अगोदर तो प्रत्येक व्यक्तीला तो करार केला, तो 2020चा आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये येईल. सैतान चोरणार नाही. सैतान, मी तुला धमकावतो, तू निघून जा, सोड त्या लोकांचा ताबा, निघून जा येशूच्या नावात. प्रभू, मी महिमा तुला देतो आणि गौरव तुला देतो माझ्या. हालेलुया माझ्या देवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी आणि पवित्र आणि सामर्थ्य नावात प्रार्थना मागतो, म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, हो महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. हालेलुया. परमेश्वर पवित्र आहे. दररोज बायबल वाचत चला, देवाला प्रकट करून मागत चला आणि देवाचा महिमा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत राहतो. देवाला मी धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्तांच्या पवित्र आणि गोड नावात मागतो प्रार्थना, म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. देव बाप तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो, ब्लेस करो आणि देवाचा महिमा तुमच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला होत राहो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. थँक यू जीसस.